हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. माझा आवाज तुम्हाला खराब येत असेल कारण माझा घसा बसलेला आहे, तर त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते. आवाज खराब येणार आहे तेवढं मला तुम्ही समजून घ्या. पण कसं आहे ना, म्हणजे 15 दिवसांचा गॅप झालेला आहे. 15 दिवस व्हिडिओ नव्हते, तर आता आपल्याला व्हिडिओ करणं खूप गरजेचं आहे. तर आता बघा, दत्त जयंती येते आहे. 15 डिसेंबर 2024 रविवारी दत्त जयंती आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दत्त महाराज कोण आहेत. तर आपले दत्त महाराज म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्व. तर आपल्याला दत्त महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे, म्हणून मी तातडीने हा व्हिडिओ घेऊन आली आहे. माझा आवाज खरं तर खूपच खराब झालेला आहे, मला बोलता येत नाही, पण हा व्हिडिओ करणं खूपच महत्त्वाचं होतं. बघा, आपण सगळे सांसारिक माणसं आहोत, तर आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. संसार करत असतो आपण, पण आपल्याला खूप अडचणी येत असतात. तर त्यात पितृदोष, विवाह न जमणं, काही ना काही आपल्या अडचणी असतात. तर त्या अडचणी आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या गुरुची गरज असते. तर जेव्हा आपण दत्त महाराजांची भक्ती करतो, आपण दत्त महाराजांची कुठली तरी सेवा करतो, तर आपले महाराज आपल्याला त्यातून तारून नेत असतात, आपल्याला ते मार्ग दाखवत असतात. कारण आपण जेव्हा संसार करतो तर त्यावेळा अडचणी येतातच. आपण कितीही काही केलं तरी सुद्धा आपण त्या अडचणींमधून बाहेर पडू शकत नाही. तर त्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी आपले महाराज आपल्याला मदत करत असतात. तर आपल्याला त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्याला आपल्या भोगाचे, म्हणजे मागच्या जन्माचे जे काही आपले भोग आहेत त्यातून आपली सुटका होणार आहे आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी येत आहेत त्यातून आपण बाहेर पडणार आहोत. शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे. जो अनन्य भावाने दत्त महाराजांना शरण येईल, दत्त महाराज त्यांना सहाय्य करतील. म्हणून आपल्याला दत्त महाराजांची जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे. सेवा म्हटलं की घाबरायचं नाही, आपल्याला सेवा करायची आहे. पण मी तुम्हाला अगदी छोटीशी सेवा सांगणार आहे. ही सेवा करायला तुम्हाला फक्त मोजून 10 मिनिटं लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. म्हणून ही सेवा नक्की करा. वेळ काढायचा असतो, वेळ काढला की बरोबर सगळं होतं. पण ती सेवा तुम्ही करून बघा, तुम्हाला म्हणजे खूप खूप छान बदल दिसणार आहे आणि दत्त महाराज कायम तुमच्या पाठीशी राहणार आहेत. तर आपल्याला फक्त ही सेवा वर्षातून एकदा करायची असते. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. तर ती सेवा काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगते. तर सगळ्यात आधी म्हणजे ती सेवा आपल्याला कधीपासून करायची आहे, तर ती सेवा तुम्हाला उद्यापासून करायची आहे. उद्यापासून म्हणजे 15 तारखेला दत्त जयंती आहे. तर उद्यापासून तर 15 तारखेपर्यंत 11 दिवसांची सेवा तुम्हाला करायची आहे. तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे, उद्या सकाळी पहाटे उठायचं आणि उठल्यानंतर तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे. बघा, कुठली आपण 11 दिवसांची 21 दिवसांची सेवा करतो, तर त्या सेवेला संकल्प करणं खूप गरजेचं असतं. संकल्प तुम्ही इच्छेसाठी देखील करू शकता. तुमची एखादी मनाची इच्छा असेल, ती पूर्ण होत नसेल, तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा तुमचं लग्न जमत नसेल, तुम्हाला मूलबाळ होत नसेल, अनेक अडचणींमधून तुम्ही जात असणार, तर तुम्ही संकल्प करू शकता. किंवा तुमची एखादी इच्छा नसेल, तुम्हाला फक्त महाराजांची सेवा मनोभावे करायची आहे, तर तुम्ही असं देखील करू शकता. पण तुम्हाला संकल्प करणं गरजेचं आहे. कारण आपण 11 दिवसांची सेवा करत आहोत, तर आपल्याला महाराजांना सांगणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सकाळी महाराजांच्या समोर धूपदीप लावायचा आहे. तर तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचं आहे की मी ही सेवा करत आहे 11 दिवसांची, तर ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि जी काही इच्छा असेल तुम्ही ती सांगा आणि तुम्हाला अशा पद्धतीने संकल्प सोडायचा आहे. तर आपण आपल्या आयुष्यातनं 10 मिनिटं महाराजांसाठी देऊ नाही शकत का? देऊ शकतो, प्रत्येकजण देऊ शकतो. पण आपण कंटाळा करतो, तर कंटाळा करू नका, ही सेवा नक्की करा. तर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि महाराजांना तुमची सेवा सांगायची आहे. तर तुम्हाला आता 11 दिवस ही सेवा कशी करायची, काय काय नियम पाळायचे त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगते. सगळ्यात आधी ती सेवा कोणती आहे ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला दत्तबावनी वाचायची आहे. अगदी छोटंसं पुस्तक येतं ते दत्तबावनीचं, ते तुम्हाला वाचायचं आहे. अतिशय खूप सुंदर आहे वाचायला आणि काहीच वेळ लागत नाही आपल्याला वाचायला. पण आपल्याला ना कंटाळा खूप आहे, दुसरं काही नाही. आता तुम्हाला दत्तबावनी किती वेळा वाचायची आहे, तर दत्तबावनी तुम्ही 3 वेळा वाचू शकता, 5 वेळा वाचू शकता, 7 वेळा वाचू शकता, 9 वेळा वाचू शकता किंवा 11 वेळा वाचू शकता. 11 वेळा वाचली तर अतिशय उत्तम. पण तुम्हाला नसेल शक्य
तर तुम्ही 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा वाचू शकता. आता संकल्प सोडल्यानंतर सकाळीच वाचायचा का? सकाळची वेळ तर खूपच छान, पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दुपारी वाचू शकता. फक्त दुपारची 12 ते 12:30ची वेळ तुम्हाला सोडायची आहे. बाकी तुम्ही दिवसभरातनं कधीही वाचू शकता. तर नक्की तुम्ही छोटीशी सेवा करून बघा. अगदी म्हणजे तुम्हाला फक्त 10 मिनिटं लागणार आहेत. तर आता याचे नियम काय आहेत? नियम काहीही नाही. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकतात. फक्त तुम्हाला नियम एकच पाळायचा आहे. या 11 दिवसात तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे, अजिबात करायचा नाही. घरातही करायचा नाही आणि आपणही खायचा नाही किंवा घरातही बनवायचा नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला दत्तभावनी याचं पठण करायचं आहे. ही छोटीशी सेवा तुम्हाला महाराजांची करायची आहे, पण तुम्ही करून बघा. याचे अनुभव खूप दिव्य येणार आहेत तुम्हाला. जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो त्यानंतरच आपल्याला त्या गोष्टी कळत असतात. कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, पण आपली भक्ती करायचीच राहून जाते. सगळ्या गोष्टी आपण करतो पण आपण भक्ती करत नाही. तर भक्तीमध्ये खूप शक्ती असते. तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. आणि कोण कोण ही सेवा करणार आहे तर मला सांगा. आणि महिलांचे जर पिरियड येणार असतील, आता तुम्ही म्हणणार की ताई माझ्यामध्ये पिरियड आहेत, तर काही हरकत नाही. जर तुम्हाला 11 दिवस मिळाले तर 11 दिवस करा, किंवा तुम्हाला 5-7 मध्ये जितके दिवस मिळाले 15 तारखेपर्यंत तेवढे दिवस तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे. तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. आणि माझा आवाज खराब आला तरी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, मला समजून घेतलं, तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.